सण जवळ आलाय. आई वडील विचार करता प्रत्येक दिवाळीला आपल्या घरी गोड धोड पदार्थ केले जातात. आणि एवढ्या वेळेस नाही केले तर काय अडचण येणार आहे. गरीब परिस्थिती होती, दुष्काळी परिस्थिती होती, खायची प्यायची दानादान आहे. आई वडिलांना विचार केलाय ह्या दिवाळीला नाही सहन करायचं, आपल्याला काही अडचण नाही. परंतु त्याच आई वडिलांनी विचार केलाय आपण जर सण नाही केला, आपल्या पोरांनी जर शेजाऱ्याच्या घरी जर बघितलंय, आपल्या पोरांना काय वाटेल. जाऊ द्या, वर्षाचा सण आहे, होईल उधारी उसनवारी, काही हरकत नाही. थोडेसे पैसे होते, त्या मुलांचा बाप बाजारामध्ये गेला. आता रेडीमेड पदार्थाचे दुकान म्हणजे काय हो, स्वीट मार्ट. पैसे द्यायचे आणि लगेच माल तयार घ्यायचा. ते गिराईक त्या स्वीट मार्ट मध्ये गेला, ते हॉटेल मध्ये गेला आणि ते गिराईक त्या दुकानदाराला म्हटलं, दुकानदार साहेब 1 किलो लाडू द्या. काय म्हटला? 1 किलो लाडू द्या. तुम्ही जागे आहे ना? हा, बोलत चाला, मोकळ्या मनाने बोलावं माणसाने बरं का, बोलत जाऊ. हा, 1 किलो लाडू द्या. दुकानदाराने लाडू मोजायला सुरुवात केली. लाडू मोजू लागला. लाडू मोजत असताना या गिराईकाचं लक्ष जिलेबीकडे गेलं. कशाकडे? जिलेबीकडे. गिराईक हुशार होतं. गिराईक विचार करू लागलं, लाडू किती दिवसाचे बनवले आणि किती नाही, त्यापेक्षा जिलेबी गरम गरम होते, खायला मजा येईल. दुकानदाराला सांगितलं, ओ पाटील लाडू कॅन्सल करा, तेवढ्याच मापाची जिलेबी द्या. दुकानदाराने लाडू कॅन्सल केले आणि तेवढ्याच मापाची जिलेबी मोजायला सुरुवात केली. दुकानदार जिलेबी मोजू लागला. जिलेबी मोजत असताना या गिराईकाचं लक्ष गुलाबजामच्या भरणीकडे गेलं. का? गिराईक विचार करते, गुलाबजाम चांगले असतात, त्याच्यामध्ये खवा असतो, खायला मजा येईल. जिलेबी कॅन्सल. दुकानदाराला सांगितलं, पाटील जिलेबी कॅन्सल करा आणि तेवढ्याच मापाचे गुलाबजाम द्या. आता दुकानदार शांत डोक्याचा होता. काय? शांत डोक्याचा होता. आणि जो शांत डोक्याचा असतो ना महाराज, तोच लाखाचे 1.25 लाख करतो. काय? लाखाचे 1.25 लाख. आणि जो गरम डोक्याचा असतो ना, तो लाखाचे 12,000च करतो महाराज. तो शांत डोक्याचा होता. त्याने शांतता घेतली, ती जिलेबी कॅन्सल केली आणि तेवढ्याच मापाचे गुलाबजाम एक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते गुलाबजाम टाकले आणि त्या गिराईकाच्या हातामध्ये दिले. गिराईकाने ते गुलाबजाम घेतले, आपल्या पिशवीमध्ये टाकले आणि गिराईक दुकानाच्या पायऱ्या उतरू लागलं. दुकानाच्या 2-3 पायऱ्या उतरलं आणि 2-3 पायऱ्या उतरायचं राहिलं होतं. तेवढ्या दुकानदाराच्या लक्षात आलं, गिराईकाने पैसे दिले नाही. विसरून चाललंय की काय. आवाज दिला, ओ माल घेतला, पैसे द्या. गिराईक तसंच मागे आलं, काउंटर जवळ आलं आणि दुकानदाराला विचारू लागलं, कसले पैसे? अहो तुम्ही गुलाबजाम घेतली, गुलाबजामचे पैसे द्या. ते गिराईक हुशार होतं महाराज. गिराईकाने दुकानदाराला सांगितलं, अहो गुलाबजाम घेतले, कशाच्या मोबदल्यात घेतले? जिलेबीच्या मोबदल्यात घेतले. कशाचे पैसे? दुकानदार म्हटलं, अरे जिलेबीचे तरी पैसे दे. तो म्हटला, दुकानदार साहेब जिलेबी घेतली, कशाच्या मोबदल्यात घेतली? लाडूच्या मोबदल्यात घेतली. कशाचे पैसे? दुकानदार म्हणे, अरे लाडूचे तरी पैसे दे. गिराईक हुशार होतं महाराज. गिराईक दुकानदाराला म्हटलं, दुकानदार साहेब तुमच्या डोळ्यासमोर आहे, अजून आड बाजूला सुद्धा अजून गेलो नाही, पूर्ण पायऱ्या सुद्धा उतरलो नाही, माझी पूर्ण पिशवी चेक करा, लाडू घेतलेच नाही, पैसे देऊ कुठून? विठाला 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 विठाला. आता मला सांगा बाबांनो, गिराईकाने किती लबाडी केली, किती चाटा मारल्या, तरी दुकानदार पैसे घेतल्याशिवाय जाऊ देईल का? नाही. जगाचा नियमच आहे महाराज. ज्ञानोबराय सांगतात, काय? दिदल्या बी न प्राप्त. प्रसंग असा आहे. अजून एक दृष्टांत सांगतो, तुमच्या लक्षात येईल. पुण्य काळाला, शुभ घडीला, पर्व काळाला पांडव मंडळी स्नानाला गंगेवर गेली. मार्गशीर्ष महिना आहे, कडाक्याची थंडी आहे. कुरुक्षेत्रावर हिमालयातला बर्फ वितळला की तो नदीच्या रूपाने खाली येतोय. पहिलं स्टेशन आहे ऋषिकेश, नंतर आहे हरिद्वार. एवढं थंड पाणी आहे, त्या पाण्यात जर बोट बुडवलं ना तरी
ते बोट बधीर व्हायचं एवढं थंड पाणी. सर्व मंडळी स्नान करताय, हजारो स्त्री पुरुष आहे, पांडव आहे, द्रौपदी आहे, दुर्वास ऋषी आहे, सर्व आंघोळ करताय. परंतु आंघोळीची व्यवस्था थोडीशी वेगळी केली होती. गंगेच्या वरच्या दिशेला स्त्रियांची व्यवस्था आणि प्रवाहाच्या खालच्या दिशेला पुरुष मंडळींची व्यवस्था केली होती. पटपट सर्वांनी स्नान केलं आणि पाण्याच्या बाहेर झाले. का? पाणी थंड असल्यामुळे पाण्यात जास्त वेळ कोणी थांबलं नाही. परंतु पुरुष मंडळीमध्ये एक साधू आहे, तो कंठभर पाण्यामध्ये तसाच उभा आहे. 2 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, अर्धा तास झालाय, कोणाच्याच लक्षात नाही महाराज. परंतु द्रौपदी मातेच्या लक्षात आलंय आपल्या गुरुजींवरती काहीतरी संकट आलेलं असावं. अर्धा तास झालाय, गुरुजी कंठभर पाण्यामध्ये तसेच उभे आहे. आणि खरोखर दुर्वास ऋषीवरती संकट आलेलं होतं. आंघोळ करत असताना कमरेला बांधलेली लंगोटीची गाठ सुटली आणि लंगोटी प्रवाहामध्ये वाहत गेली. महाराज नग्न अवस्था प्राप्त झाली होती दुर्वास ऋषींना. दुर्वास ऋषी विचार करताय, मी जर असं नग्न अवस्थेत जर बाहेर गेलो तर माझी अब्रू जाईल. दुर्वास ऋषीने विचार केला. कंठभर पाण्यामध्ये दुर्वास ऋषी उभे आणि द्रौपदी मातेच्या लक्षात आलंय यांच्यावरती संकट आलेलं आहे. द्रौपदी मातेना भरजरी शालू होता महाराज, मौल्यवान शालू होता, फाडायला सुरुवात केली. शालूची एक पट्टी फाडायची, पाण्यात सोडायची, पट्टी वाहत 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 खाली जायची. परंतु ऋषीच्या हाताला सापडत नाही. पट्ट्या फाडून द्रौपदीने अर्धा शालू फाडला आणि कशी तरी एक पट्टी दुर्वास ऋषींच्या हाताला लागली. त्यांनी ती पट्टी आपल्या लज्जास्थानाला गुंडाळली आणि दुर्वास ऋषी पाण्याच्या बाहेर आले. द्रौपदी माता दुर्वास ऋषींच्या चरणावर नतमस्तक झाली. तेव्हा दुर्वास ऋषीने त्या द्रौपदी मातेला आशीर्वाद दिला. द्रौपदी, आज एक वस्त्राची चिंधी देऊन माझी लज्जा रक्षण केली ना, तो भगवान परमात्मा अनंत पटीने तुझी लज्जा रक्षण करील. त्याच द्रौपदीला वेळ आली. जा दुःशासन भरी सभा में, बाल पकड कर खींच कर ला सभा में द्रौपदी को. दुःशासन गेला, द्रौपदीचे केस पकडले आणि भर सभेमध्ये द्रौपदीला ओढत आणलंय. द्रौपदीने देवाचा धावा केलाय. त्या ठिकाणी या पांढराला कळत नाही महाराज द्रौपदी आहे का साडी आहे, साडी आहे का द्रौपदी आहे, सारी बीच नारी है का नारी बीच सारी है, सारी है का नारी है, नारी है का सारी है. कळत नव्हतं का? वस्त्राची चिंधी दिली महाराज. परमात्म्याने अनंत पटीने लज्जा रक्षण केली. म्हणून घेसी तेव्हा देसी, ऐसा अससे उदार. जगात दिल्याशिवाय काहीच मिळत नाही बाबांनो. म्हणून तो देव प्राप्त करायचा आहे ना, मग त्याच्यासाठी तुम्हाला कर्म सुद्धा चांगलं करावं लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. जसं कर्म असेल तसं फल प्राप्त होते महाराज. कर्म चांगलं फल चांगलं, कर्म वाईट फळ वाईट. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. कधी कधी माणसाला असा प्रश्न पडतो महाराज, प्रत्येकाला प्रश्न पडतो महाराज, महाराज काय चुकलं आमच्या जीवनामध्ये, आम्ही जन्माला येऊन काय चुकलंय हो, काय चुकलंय, काय चुकलंय आमचं? आम्ही कीर्तनाला हजर आहोत, भजनाला हजर आहोत, हरिपाठाला हजर आहोत. गावातला कुठलाही कार्यक्रम असला, धार्मिक असू द्या, गावचा असू द्या, कुठलाही कार्यक्रम असला तरी आम्ही हजर आहोत. हो, तरी आमचं देवाने वाटोळं केलंय महाराज. बघा नी ती समोरची माणसं कधी हरिपाठाला नाही, कधी कीर्तनाला नाही, कधी काकड्याला नाही, कधी भजनाला नाही महाराज, तरी त्यांचं देवाने किती चांगलं केलंय. प्रश्न पडतो महाराज, प्रत्येकाला प्रश्न पडतो महाराज. महाराज हा प्रश्न तुम्हा आम्हाला पडला, याच्यात नवल नाही महाराज. हाच प्रश्न एक दिवस देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय, तुकोबरायांना सुद्धा हा प्रश्न पडला होता. तुकोबराय देवाला बोलताय, देवा हे देवा, अरे देवा अवघ्या 2 वर्षामध्ये माझी घरातली 5 माणसं मारावी देवा, 5 माणसं मारावी देवा अवघ्या 2 वर्षात. जगद्गुरु तुकोबरायांचा मुलगा बाबांनो दूध मिळाला नाही म्हणून मेला होतो. दूध, तुकोबरायांची पत्नी अन्न करिता मेली होती महाराज. मला एक वाक्य सांगायचंय महाराज, तुम्हाला व्हायचं असेल ना, चांगले गायक व्हा, चांगले वादक व्हा, चांगले कीर्तनकार व्हा, परंतु महाराज साधू होण्याच्या भानगडीत कधी पडू नका. का? साधू झाल्याच्या नंतर बायको मेली तरी म्हणावं लागतंय काय, बरे झाले देव निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे.
तुकोबरायांचे मुखातले शब्द आहे महाराज. काय? बरे झाले देव निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळ पिना केले, बरिया दुष्काळ पिना महाराजांच्या मुखातले शब्द महाराज. बायको मिली तरी म्हणावं लागतंय बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पिडा केले. महाराज होणं सुद्धा सोपं नाही अंकुश महाराज. आता मी किती चांगलं कीर्तन केलं ना महाराज, तुम्ही सहज एखाद्याला विचारा कसं काय झालं कीर्तन, ते म्हणतं बरं आहे, वयाच्या मानाने बरं बोलतंय. काय? वयाच्या मानाने बरं बोलतंय. महाराज खाली बसून बोलणं सोपं आहे, इथं येऊन बघा मग कळेल. विठाला विठाला बाबांना आम्हाला किती येतं हे तुम्ही बघू नका, परंतु ह्या वयामध्ये आज आम्ही धोतर घालून परमार्थ करतोय ना, हेच मोठं वारकरी संप्रदाय. ह्या एवढ्या लहान वयामध्ये ही मंडळी महाराज धोतर घालताय, टाळ घेताय, ही परमार्थ करताय महाराज. हे परम भाग्य महाराज. सुंदर वाजवताय, सुंदर गाताय, ही सर्व मंडळी टाळ घेऊन उभे ना महाराज, हे खरंच भाग्यवंताचे लक्षण आहे महाराज. आम्हाला किती येतं हे तुम्ही बघू नका. महाराज तुम्हाला एक खरं सांगू का, काही लोकांना फार घमेंड झाली अंकुश महाराज. कशाची? पैशाची. पैशाची फार घमेंड झाली. वाक्य ऐका बाबांनो, दौलत से आदमी को जो सम्मान मिलता है, दौलत से आदमी को जो सम्मान मिलता है ना, वो उसका नहीं उसकी दौलत का होता है. पैशाने जी माणसाला किंमत मिळते ना, ती तुमची किंमत नाही, तुमच्या जवळच्या पैशाची किंमत आहे. संपू द्या तुमच्या जवळचा पैसा. कोण विचारताय तुम्हाला? जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, मानितीला न थोर देह सुखाची काजा, हो इंद्रिय मावळली आला बागुल आता, कैसा विपरीत झाला तोची देह नवे दूधा. आता मज दृष्टी देजे पांडुरंग माय बापा, आता मज दृष्टी देगा पांडुरंग माय बापा. व्यवहारामध्ये महाराज जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे ना, तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. तुमच्या जवळचा पैसा संपू द्या, कोणीच विचारत नाही महाराज, तुम्हाला कोणीच विचारत नाही महाराज. हा प्रश्न जगद्गुरु तुकोबऱ्यांना सुद्धा पडला होता. जगद्गुरु तुकोबरा देवाला बोलताय, देवा असं काय वैरत्व आहे देवा तुझं आणि माझं, काय वैरत्व आहे देवा तुझा माझा, अरे वैराकार देवा तुझा माझा, अरे वैराकार देवा तुझा माझा, अरे वैराकार, देवा तुझा माझा, अरे वैराकार. हे दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर बड़े बांधो बड़े बांधो दुःखाचे डोंगर दाखवेसे बळे बांधोनिया, देसे काळा हाते
जगद्गुरु तुकोबरांना प्रश्न पडला होता, याचं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. जसं कर्म असेल तसं फल भोगावं लागतंय महाराज. आपण सर्व शेतकरी आहात, शेती सर्वांना माहिती आहे. आपण काबाड कष्ट करणारे शेतकरी आहोत, नुसते सातबाऱ्यावरचे शेतकरी नाही आपण, बरोबर. जुन्या काळामध्ये शेतातलं धान्य घरी आणल्यानंतर ते धान्य साठवण्याकरता काय असायचं काय, बळद, बरोबर आहे की नाही. काही भागात त्याला कणगी म्हणतात, त्या मराठवाड्यामध्ये त्याला, आपल्या भागात त्याला कोठी म्हणतात अजून, बरोबर आहे की नाही. धान्य साठवण्याकरता आता ती बळद, ती कोठी अशी प्रदर्शनामध्ये मांडावं लागेल का, तेव्हा या तरुण पिढीला कळलं ना माझं महाराज, बरोबर आहे की नाही. याला बळद म्हणतात, याला कोठी म्हणतात, बरोबर आहे की नाही. तुमचा काळ होता बाबा, पाणी भरायचं तरी कुठं जावं लागायचं, विहिरीवर, बरोबर. बादलीने पाणी काढायचं, हंड्यात टाकायचा, हंडा घरी आणायचा, राजनात टाकायचा, होता की नाही त्रास. आता आहे का त्रास. आता डायरेक्ट नळावर जायचं, कॉक फिरवायचा, हंडा भरायचा, हंडा घरी आणायचा आणि राजनात टाकायचं. सोपं झालं की नाही. आता लोक याच्यापेक्षाही हुशार झाली. आता डायरेक्ट नळाला नळी लावतात, नळी डायरेक्ट राजनात. अजून 5 वर्षाने नवऱ्याने जर बाईला पाणी मागितलं ना, बाई डायरेक्ट नळीत म्हणतात, बरोबर आहे की. जमाना बदललाय बाबा, जमाना फार बदललाय. विनोदाचा भाग सोडून द्या. ती कोठी अशी असते, त्या कोठीला 2 तोंड असतात. वरून टाकायचं एक असतं आणि खालून काढायचं एक असतं. वरून तुम्ही जर गहू टाकत असाल, खालून तुम्हाला गहू मिळेल. वरून जर तुम्ही जे ज्वारी टाकत असाल, खालून तुम्हाला ज्वारी मिळेल. अर्थात वरून तुम्ही जे टाकताय ना, ते तुमचं संचित आहे. काय संचित आहे. खालून जे काढताय तुम्ही, ते तुमचं प्रारब्ध आहे. आणि जे पेरताय ना दादा, त्याला क्रियमाना समना. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 बाबांना कर्म हे प्रत्येकाला भोगावं लागते. प्रत्येकाला कर्माची यादी सांगितली महाराज. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोग मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवे. भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याला सुद्धा कर्म चुकलं नाही महाराज. काय 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला देवाला सुद्धा महाराज. देवाची गोष्ट सोडून द्या बाबांनो, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही महाराज. कर्मे दशरथे वियोगे मेला. रामायणामधला प्रसंग आहे बाबांनो. बाबांनो रामायण इतकं गोड आहे महाराज, इतकं गोड आहे. किती गोड आहे महाराज. हरे पुण्य पुण्य कितने वो सुने सुना, दिल की प्यासी भुजतन आजे. राम सिया राम सिया राम रे रे. एवढं रामायण गोड आहे महाराज. आणि त्या रामायणामधला प्रसंग आहे महाराज. भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा वनवासाला जाताय. भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला असताय. कौशल्याच्या मांडीवर राजा दशरथाचं मुंडक आहे. आणि सुमंत नेमकाच रामाला वनवासाला सोडून घरी आलाय. आणि राजा दशरथ सुमंताला विचारतोय, सुमंत अरे सांग माझा राम कुठे, सांग माझं लखन कुठे, सांग माझी सीता कुठे. अरे त्यांनी माझ्यासाठी काहीतरी निरोप पाठवला असेल ना. सुमंत सांगतो, मालक अहो एकच निरोप माझ्याकडे पाठवलाय. ज्या दिवशी भरत गादीवर बसेल ना बाबांनो, तो दिवस आम्हाला कळवा. आमची वनवासामधील कुटिया सुद्धा सजवलेली असेल. याला राम कथेतलं बंधू प्रेम म्हणतात बाबांनो. आज ईदवर बांधासाठी भाऊ भावाच्या घशात कुराडे घालतो. प्रश्न असा पडतो, रामायण आमच्याच देशात झालंय बाबांनो. मला मुद्दा हा सांगायचा आहे. राजा दशरथ रडतोय. आणि राजा दशरथ रडत असताना सुमंताने विचारलंय, मालक अहो क्षत्रिय धर्मातील लोक मरणाला सामोरी गेली तरी ते रडत नसताय, तुम्ही का रडताय मालक, का रडताय तुम्ही. तेव्हा राजा दशरथ सुमंताला सांगतोय, सुमंत अरे मी रडत नाही रे, समोरच्या भिंतीवरचं जे चित्र आहे ना, ते चित्र आम्हाला रडवते. काय चित्र आहे मालक हो, आम्हाला तर दिसत नाही.
आम्हाला तर दिसत नाही आणि तुम्ही तर रडताय, चित्र काय? राजा दशरथ सुमंताला सांगतोय, सुमंता बघ ना, 2 आंधळे मायबाप आहे, त्यांचा एकुलता एक मुलगा आहे आणि ते मायबाप तीर्थयात्रेला निघाले आणि त्या मायबापांना तहान लागलेली आहे आणि त्यांचा तो मुलगा त्या तळ्यावर सरोवरावरती पाणी आणण्याकरता आलाय. मला असं वाटलं की एखादा श्वापात आलेला असावा, एखादा प्राणी आलेला असावा, एखादा पशु आलेला असावा, म्हणून मी बाण मारला आणि तो बाण श्रावण बाळाच्या छातीमध्ये येऊन घुसला गेला. शराला तो धावून आला विवळला श्रावण बाळ. किती गोड कविता होते बाबा. आता राहिल्या नाही ह्या कविता, आता नाही राहिल्या. तुम्हाला होती बाबा ही कविता? आम्हाला नव्हती. आम्हाला कविता अशा होती, या बाळांनो या रे या, सारे लवकर भरभर या, मजा करा रे मजा करा, दारू प्या रे दारू प्या. जमाना बदललाय बाबांनो, फार जमाना बदललाय. रिमिक्स काळ झालाय. कसा रिमिक्स? फॅशन जमाना आहे. मी महाराज 8 दिवस झाले सिल्लोड तालुक्यामध्ये खुल्लोड म्हणून गाव आहे, त्या गावाला कीर्तनाला गेलो होतो. आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर ज्या घरी जेवायला बसलो ना, जेवायला बसल्याच्या नंतर एक छोटी मुलगी आली आणि तिला गाणं म्हणण्याचा छंद होता महाराज. ती मुलगी आली, मला म्हटले बाबा गाणं म्हणू. मी म्हटलं बोल. तिनं सुरू केलं, झेंडा वंदन वंदन, गेले बाई उसाच्या बांधन, आणल्या बाई पाकोळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला करून, गेला बाई नवरा मरून, आता काय करत्या रडून, घ्या बाई दुसरा करून. बाबांनो काय गाणे आहे का काय? गाण्याचा अर्थ सुद्धा लागत नाही महाराज. एवढं रिमिक्स, एवढं फॅशन जमाना झालाय महाराज. फार जुन्या माता भगिनी महाराज इतके सुंदर गाणे गायचे महाराज. अजून पण ते लग्नामध्ये गाणं म्हणतात बघा, हल्दीच्या दिवशी, त्याच्या अगोदर किती दिवस अगोदर लग्नाच्या, किती दिवस. हा तुम्हाला अनुभव आहे चांगला, बोलत जा, मोकळ्या मनानं बोला. जुन्या बाह्या महाराज जात्यावर दळणदळत असताना किती गोड गाणे गायचे महाराज पहाटच्या वेळेस. वाटाच्या रे वाट सरा, काय बघतो खेड्याला, बरोबर आहे का नाही? पंढरीचा पांडुरंग माझ्या भावाच्या वाड्याला. कशाला? किती गोड गाणे होते महाराज. महाराज जुन्या महिला मंडळी अजून संस्कृती जपून ठेवली महाराज. अजून बघा त्यांच्या डोक्यावरचा पदर अजूनही खाली येत नाही महाराज. येतो का खाली? हा नवीन मंडळीने घेऊ नका आता, आता राहू द्या. हा महाराज आपल्या देशाच्या माजी राष्ट्रपती होऊन गेल्या कोण? प्रतिभाताई पाटील महाराज. त्या मातेचा कधीच डोक्यावरचा पदर खाली आला नाही महाराज. जिच्या डोक्यावर पदर तीच खरी इंडियन मदर आणि तीच करते पतीचा आदर. विठ्ठल 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 विठ्ठल. मला मुद्दा हा सांगायचा आहे महाराज. बाण श्रावण बाळाच्या छातीमध्ये येऊन घुसला गेला महाराज. शराला तो धावून आला, विवळला श्रावण बाळ. पशुचा आवाज नाही, प्राण्याचा आवाज नाही, मनुष्य जातीतला आवाज आहे महाराज. आवाज ऐकला राजा दशरथाने आणि त्या तळ्यावरती सरोवरावरती आलाय. आवाज ऐकला, श्रावण बाळाच्या छातीमध्ये बाण घुसलाय. श्रावण बाळाने राजा दशरथाला विचारलंय, कोण आहे? मी राजा दशरथ आहे. तू कोण आहे? मी श्रावण बाळ आहे. महाराज तीर्थयात्रेला निघालोय. माझे आंधळे मायबाप तहानेने व्याकुळ झालेले, तहान लागलेली. त्यावेळेस तुझ्याजवळ एकही मुलगा राहणार नाही. चौघे पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नवता. पुत्रहीनस्य मे राज्यम
सर्व दुःखाय कल्पते. राजा दशरथाला 4 मुलं असून सुद्धा अंतकाळाच्या वेळेस एकही नव्हता महाराज. करमे दशरथे वियोग मेला, करमे रावण क्षय पावला. किती श्रीमंत होता महाराज. 1 लाख पोर, 1.25 लाख नातू, 80,000 बायका, संपत्ती. तुका म्हणे ज्यांची संपदा एवढी, सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही, सांगाती गेली नाही, सांगाती गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा रे, सांगाते कवडी गेली नाही, सांगाते कवडी गेली नाही, सांगाते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्यांची संपदा एवढे, सांगाते कवडे गेली नाही. जेवढा राजा रावण श्रीमंत होता महाराज, पण त्याला सुद्धा मारेला चंद्रांकृते बाण. भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याने बाण मारला आणि राजा रावणाला सुद्धा मरावा लागला महाराज. करमे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. सीता मातेला सुद्धा 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला महाराज. वियोग रुसावे आणि कबहुता, आपुलिया संचिता वाचुनिया, आणि करणारे नलई बलिवता, आणि संचिता वाचुनिया, आणि संचिता वाचुनिया. संचिता वाचून या. जे संचितच आहे महाराज तेच होणार महाराज. वियोग घडला सीता देवी. मग कर्म एवढं बेकार आहे ना महाराज, मग तुम्हाला चांगल्या फळाची अपेक्षा आहे ना, मग तुम्ही बीज सुद्धा तसं लावा अभंगाचा. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी,
वाजवा महाराज त्यांच्यासाठी एकदा वाजवा. अतिशय सुंदर गायलंय महाराज. जसा भाव असेल ना तशी चाल सुद्धा लावली पाहिजे महाराज. सोपं नाही हो महाराज एवढं. अगोदर कष्ट करावं लागतात महाराज, तेव्हा हे फल प्राप्त होतंय महाराज. बरोबर आहे की नाही? जसा भाव असेल ना तशी चाल लावली पाहिजे. एवढं सुंदर